मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्यानं सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय। मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण पडल्यानं या लढ्याला मोठे यश मिळालंय। त्यांच्याशी संवाद साधलाय कृष्णा केंडे यांनी। मराठा समाजाला आज अभूतपूर्व यश मिळालं आणि यशाचे हे गुलालानं माखलेले मनोज जरांगे पाटील आहेत। हे गुलाल असाच मिळाला नाही, त्यासाठी वर्षानुवर्षाचा त्याग आहे, मेहनत आहे, वेळ प्रसंगी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत, पोलिसांच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत, उपोषण केलंय, नुसतं उपोषणच नाही तर पाणी देखील सोडलेलं आहे। या सगळ्या त्यागानंतर आज कुठे यशाचा किरण या ठिकाणी घेऊन आजची सकाळ उगवलेली आहे। या सकाळ आज तुमच्यासाठी यशाचा किरण घेऊन उगवली। या यशानंतरची पहिली काय प्रतिक्रिया? खूप दशकानंतर या यशासाठी मराठा समाज वाट बघत होता। या यशासाठी माझा मायबाप मराठा खूप लढला, हमेशा फसवणूक मराठा समाजाला येड्यात काढायचं काम करायचं। बघतोच म्हणलं कशी येड्यात काढते, कसं काय आरक्षण मिळत नाही तेच बघायचं आता। मग ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे। आत्तापर्यंत 57 लाख लोकांना आरक्षण मिळालं, त्याच्या 5-5 जणांना जरी मिळालं तरी आज 2 करोड मराठा आरक्षणात जाणार आहे आता। आणि खरा इथं गुंतलं होतं की ज्याच्यात नोंदी नाहीत त्यांनी काय करायचं मराठा समाजाने। त्याच्यासाठी आपण कायदाच एक अध्यादेशच सरकारला काढायला लावला। म्हणत होता आपण 2 महिन्यापासून की तुम्ही काढा, गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्याच आधारावरती आरक्षण द्यायचं हे आपण त्यांना बोललो। हा म्हणायचे 2 महिने झाले हात म्हणा ना। म्हणलं चला मुंबईला, आणि त्यामुळं मुंबईला निघाले। आंतरवालीसारखेच हाक दिली। मराठे इतके ताकदीने आले, बाप मराठीच बसत नव्हते रोडवर। 64 किलोमीटरपर्यंत मराठा समाज होता, इतकी लाईन लागली होती। करोडाचा मराठा घुसला, दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच अध्यादेश। हा मराठ्यांचा खरोखर विजय आहे, हा माझा नाही आहे। हे सगळं श्रेय मी मराठा समाजाला देतोय, सगळं श्रेय। पाणी पिऊ घ्या, पाणी पिऊ घ्या एकदा। या प्या ना, पाणी प्या। हे मराठा समाजाचं यश आहे 100% सगळं। माझा नाही, कोणाचं नाही। मुलगा म्हणून काम केलं मी, मुलगा म्हणून समाजाचं काम केलं। समाजाला मायबाप मानलं आणि समाजाने सुद्धा मुलाचा दर्जा दिला। मला कधी माझ्या कुटुंबाची या माझे मायबाप समाजाने नाही आठवण येऊ दिली कधीच, कना माझ्या परिवाराची, कारण मी समाजालाच परिवार मानलो। त्यामुळं माझा समाज एकदा पाणी पिऊन घ्या। बोला। मराठा समाजाला मायबाप मानलं इथे तुम्ही? हा, मराठा समाजाला मायबाप मानलं आणि त्या समाजानं मात्र लेकराचा दर्जा दिला। ज्यावेळेस हाक मारेन त्यावेळेस समाज उभा राहिला। आपणही प्रामाणिकपणानं काम केलं, आपणही समाजाशी आपल्या नाही गद्दारी केली। आपलं स्वप्न होतं चला एकदा काही आपला जीव गेला तर हरकत नाही, पण गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठमोठ्याले अधिकारी झालेला बघायचं आणि त्या ताकदीचा टोकाचा संघर्ष सुरू करा। वेळेप्रसंगी जीवावर बेतलं माझ्या आरक्षणाच्या टायमाला, ते तर बेतलं, परंतु काम करताना मी कधी हायगा नाही केली, कधी काम जीवावर बेतूनच केलं। आणि आज त्याचा परिणाम असा झाला की माझा मराठा समाज नुसतं मुंबईकडे हाक मारली, मुंबईकडे ताकदीने निघाला। आणि आता मात्र सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच, त्याशिवाय मराठी हटले नाही। मुंबईत मराठी घुसले होते, बाप अप्रतिम शब्दच नाही। अगदी पहिल्या दिवसाच्या संघर्षापासून यशानंतर तुमच्या डोळ्यासमोरून काय काय गेलं, म्हणजे काय काय तुमचे कष्ट डोळ्यासमोरून गेले? खूप संकट आले हो। मधल्या काळात
आमच्या सुद्धा राज्यातल्या काही 5-50 जणांनी जाणून बुजून खोडा घालायचा, हे करायचं. मी खूप संघर्ष सहन केला. आतून लोकांना काहींना माहीत नाही, काहीला माहिती आहे, परंतु मी खूप ताकदीचा संघर्ष आतून सुद्धा केला. पण मी सगळे षडयंत्र सरकारने बी रचलेले उधळले, विरोधकांनी सुद्धा रचलेले उधळले. दोघंही म्हणायचे ही त्यांचा माणूस आणि ते त्यांचा माणूस. काही स्वकीयांनी काही हो. पण मी हटलो नाही. कोणाची मळमळ काय असन, कोणाची पोटदुखी काय असन मला नाही माहिती. माझं एकच मत होतं की समाजाला मिळून द्यायचं. आता कोणाकोणाचे काय काय त्याच्या मागं अजेंडे आहेत हे नाही माहिती. नाही हटलो मी. आज त्याचा परिणाम असा झाला. शेवटी काय असतं दादा, एखादी जमीन आहे त्याचा सातबाराच नाही तर त्या जमिनीचा काय उपयोग नाही कसून सुद्धा. ती कधी काळी आपली नसणारी असते. त्यामुळे सगळे सोयरे जर आरक्षणात घालायचे असले ही नवीन अजेंडा आहे. हो तर राजपत्राशिवाय पर्याय नव्हता, जी सूचनेशिवाय आदेशाशिवाय पर्यायच नव्हता. ते काढणं खूप गरजेचं होतं. आणि तेच म्हणजे काहीच नव्हतं किमान हे तरी मिळालं की सगळ्या सोयऱ्यांचं. खूप मराठा समाजाचा त्याचा फायदा होणार आहे. फक्त आता एकच विनंती आहे, लेकरांनी मराठ्यांच्या शिका आणि आता मोठे व्हा. शेवटी मी त्याच मुद्द्यावर येतो की मला शरीर कधी साथ देतं कधी देत नाही. कारण हे उपोषण लय जीवावर घेतलेलं आहे माझे भयानक. मी कधी दिसून नाही दिलं, कळून नाही दिलं, पण लेकरं मोठी व्हायला लागली. बरं, तुम्ही घराचा उंबरा न ओलांडण्याची शपथ घेतलेली होती. त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तुमची लेकरं, तुमची आई, तुमचे वडील या सगळ्याला तुम्ही भेटला नाहीत, त्यांच्यापासून दूर राहिलात. त्यांनीही तुमच्यासाठी त्याग केला. केवळ दिवाळी साजरी नाही केली. 10 बाय 10चं कुटुंब होतं, घर होतं तुमचं, तेही पत्र्याचं होतं. आम्ही तिथे जाऊन आलो. या सगळ्यामध्ये या कुटुंबाच्या त्यागाचा पण वाटा आहे. हा ते तर नक्कीच आहे. पण त्यांना मी घर सोडताना कधी कुटुंब मानला, कारण मी समाजाला कुटुंब मानलं. शेवटी काय असतं, माणूस संसार करताना माया ही प्रत्येकाला असते. शेवटी मुलं असतात, बाप असतात. आणि त्यावेळेस मी कधी आंदोलनाकडे त्यांना येऊ दिलं नाही. कारण आपलं ध्येयापासून आपण विचलित होत असतो. एक मात्र खरं आहे की समाज हॉस्पिटलला यायचा त्यावेळेस समाज म्हणून ते सुद्धा यायचे, पण समाज म्हणून. कारण खूप माझ्या समाजानं याचा त्याग केलेला आहे. समाजाचे खूप बलिदानं गेले. अवघड्यावर ते कुटुंब पडले. मला त्या बलिदानाचा विषय निघाला ना खूप वाईट वाटतं. कारण त्यांचे कुटुंब उघड्यावर आहेत. आज मी आता त्या कुटुंबासाठी सुद्धा एक स्पेशल दौरा काढणार आहे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा. पण त्या माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पोचलेलं आहे. पण त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी होती. कारण ते लेख आपल्यात नाही आहेत. करता पुरुष घरातला गेल्यावर घरच्या आईबापावरती, मंडळीवरती, काय बेत मुलावर हे आपण शब्दात नाही सांगू शकत. बोलणं खूप सोपं असतं. साधेसे तुमचे वडील आम्ही बघितलेत, ज्यांचा फेटा फाटलेला आहे, खमीस म्हणतो त्याला, ते पण फाटलेलं आहे. ह्या सगळ्या समाजातल्या या अशीच लोक आहेत तुमच्या वडिलासारखी सगळी, जी तुमच्या पाठीशी होती. तुमच्या आंदोलनात कुणी बिल्डर नव्हते, कुणी व्यावसायिक नव्हते, कुणी आमदार नव्हते, कुणी खासदार नव्हते. फाटक्या लोकांना यातनं कसं यश मिळेल जे तुमच्या पाठीशी तेवढ्या ताकदीनं उभं राहील? मला माहीत होतं की आपल्याला नाही गरज पैशावाल्यांची. आपण जिद्दी आहेत. आपण एखाद्या ध्येयावर जर उतरलो आपण हटत नाहीत. मरायला सुद्धा भेट नाही पुन्हा. माझा स्वभाव आहे ते पहिल्यापासून. फक्त समाज सामान्य असो अथवा श्रीमंत असो, आपण एकजूट जर आलो तर काही होऊ शकतं. श्रीमंताचीच गरज असावी असं काय नाही. आणि त्यावेळेस मात्र मी सर्वसामान्य मराठी पाठीशी उभा राहिले. आणि सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं त्या लेकराला साथ द्यायची. आणि मी त्यांच्या साथीचं चीज केलेलं आहे. हो, मी माझ्या स्वार्थासाठी त्यांचा वापरच केला नाही. मी त्यांची शक्ती त्यांच्याचसाठी वापरली. आणि माझ्या समाजाला आज त्यासाठी न्याय मिळाला. समाजाच्या त्या शक्तीचा जोर इतका होता की चांगले बलाढ्य सुद्धा मोडून पडले. एवढी सामान्याची शक्ती एकवटली होती. आणि माझ्यावर आता एवढी जबाबदारी वाढली होती की यांनी दिलेला वेळ, यांनी केलेलं कार्य
याच्यावर ते आपल्या जबाबदारी इतकी वाढली की आपल्याला ते मिळून देणंही देणं आहे. आता काही झालं तरी हरकत नाही. वेळेप्रसंगी आपल्याला आपला जीव गमावा लागला तरी गमायचा आणि समाजाला ते मिळून द्यायचं. आणि ती जबाबदारी मी मात्र 100% पार पाडली. मी त्या जबाबदारीला कमी पडलो नाही. म्हणून माझ्या समाजाने विश्वास माझ्यावर टाकला की हे पोरगं आपलं घरातलं आहे. कारण मी त्यांच्या लेकरासाठी लढतो, माझ्या नाही. त्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो. याच्यात काय स्वार्थ नव्हता माझा. माझं पूर्ण शरीर कामातून गेलं, पण मी नाही हटलो. हे माझ्या लेकराचा याच्यात विषय नसतो. माझ्या समाजाचे लेकरं मोठे होणार आहे म्हणून समाजाच्या लक्षात आलं की हे आपल्या लेकरासाठी पोरगं लढतं आहे. जीवसुद्धा द्यायची तयारी, आपण उभं राहायला पाहिजे. आणि ती ताकद मात्र मी त्यांची 1 इंचही वाया नाही जाऊ दिली. मी जे 54 लाख नोंदी 57 लाख नोंदी मिळाल्यात याचा समाजाचं आयुष्याचं कल्याण झालेलं आहे. हे आनंदाशिवाय तुमच्या डोळ्यात आहेत. आज शेवटी काय असतं माहिती आहे का, लढाई किती करावी आणि ती यशाकडे कशी नाही याला सुद्धा किंमत आहे. नुसतं लोक जमून सुद्धा उपयोग नव्हता. वेळेप्रसंगी गनिमे काव्य वापरून 4 पावलं मागं सारखायचं, 4 पुढे जायचं. हे आंदोलनाचं यशाचं सर्वोच्च टोक असतं. आणि ते जिंकायला आणि ते जर आंदोलन यशस्वी करायचं असलं तर आपल्याला लढावंच लागतं. आपला खरा उद्देश होता की 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं, त्यांच्या परिवाराला द्या. म्हणजे 2 करोड मराठा आपण आरक्षणात घातलेला. हे आंदोलन वायाला जाऊ दिलं नाही आणि शेवटपर्यंत त्याची शक्तीही कमी होऊ दिली नाही. आपल्या चॅनलचे कुलकर्णी साहेब म्हणून त्याचं विश्लेषण करत असतात. मी जाणीवपूर्वक नाव घेतोय आज ते, की हे जे बारकावे होते आंदोलनातले ते मी बारकावे शोधत चालायचो. देशातल्या आंदोलनाचे, राज्यातल्या आंदोलनाचे ते यशस्वी का झाले नाहीत, कसे झाले. आणि हे आंदोलन मात्र मला फसू द्यायचं नव्हतं ना, याच्यात उद्रेक बी घडू द्यायचा नव्हता. माझ्यावर अशा 10-15 अशा मोठ्या जबाबदाऱ्या होत्या की सगळ्या बाजूनं मलाच लक्ष ठेवायचं होतं. आणि ते लक्ष मात्र मी बारकाईनं ठेवलेलं होतं. आज ते आंदोलन 54 लाख मराठ्यांना आरक्षण देऊन आणि 4-4, 5-5 जरी म्हणलं मी काय केलं तरी 2 कोटी मराठा आरक्षणात गेले. आणि राहिलेल्या मराठ्यांसाठी गणगोतातील सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून आपण आज अध्यादेश त्यांच्याकडून घेतला आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात ज्या कमी नोंदी सापडल्यात त्यासाठी हैदराबादचं जे गॅजेट आहे ते सुद्धा स्वीकारण्यासाठी आणि शिंदे समितीकडे देण्यासाठी आपण सांगितलेलं. त्याच्यातही त्यांनी ते पत्र काढलेले, आदेश काढलेले. बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट घ्यायचं सांगितलं, सातारा संस्थांचं सुद्धा. म्हणजे आपल्याला 4ही बाजूनं मराठा आरक्षणात कसा घेता येईल. क्युरिटी पिटिशनच्या बाबतही आपण त्यांना जोर लावायचा सांगितलेला आहे. त्यामुळे तेही पत्र त्यांनी केले. खूप समाजाचं याच्यात कल्याण झालं. 4772 ECBC EWSमधून राहिलेले विद्यार्थीसुद्धा घेण्यासाठी सरकारनं आदेश दिलेले. हे जे गुन्हे झालेत आंतरवालीसह महाराष्ट्रातले त्याबाबतही त्यांनी आदेश दिलेत की ते मागे घेण्याच्या बाबतचे. खूप या एकजुटीमुळे समाजाच्या पदरात खूप पडलेलं आहे. हे आंदोलन 100% यशस्वी झाले. बरं, आता या सगळ्या GR नंतर या सगळ्यानंतर एकूण किती टक्के मराठ्यांना याचा लाभ होईल आता या स्थितीला असं तुम्हाला वाटतं टक्केवारीमध्ये? नाही, टक्केवारीमध्ये आत्ता काढणं कठीण एक आहे. अंदाजे नाही, अंदाज लावणं हे सुद्धा हे नाही आहे. आपल्याला थोडंसं वेगळं याने उभा करा. आपण नेमानं ते टक्केवारी आज काढणं चांगलं नाही, आज नाही काढणं चांगलं. कोणतंही यश हे 100% मिळत नाही, त्यात काहीतरी असतं. आता या जो GR निघालेला आहे त्यामधल्या एका वाक्यांवर आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. तो म्हणजे की हा GR जो आहे तो 14 फेब्रुवारीमध्ये साधारणपणे त्यानंतर ह्याचा विचार करण्यात येईल अशा पद्धतीचं त्यावरती वाक्य आहे. यावरती लोकांचं आता म्हणतात की मग मिळालं काय? नाही, कोण म्हणतं काही काढतात लोक, काही कारण ते आमची काही त्याच्यात हरकत असेल तर ती सांगायची. उलट आमची नियत बघा किती चांगली. आम्ही OBCच्या सुद्धा इतरांना त्यांच्या सुद्धा त्याच्यात सगळ्या सोयऱ्यांना फायदा झाला पाहिजे ते केलं आपण. आता आम्ही हरकती दिल्यात ना, त्याच्यात काही दुरुस्ती असतील तर. त्यामुळं त्या तारखेपर्यंत ते प्रत्येक याला टाकावंच लागतं. ते आपल्याच याला नाही, ते शासनाचा रूलच असतो की कोणाची काही हरकत असली तर इतक्या दिवसात टाका. आपण एखादी नोटीस नाही लावत का, इतक्या दिवसात काही हरकत असली तर सांग. ते करावंच लागतं. त्याचा कायदा अधिवेशनात पारित होणार आहे आणि ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं सांगितलेलं टिकवणं, त्याचं कायद्यात रूपांतर करणं आमची जबाबदारी, ते आम्ही करणार आहे. नसता मी पुन्हा आझाद मैदानाला जाऊन बसन तर मी मुंबईत चालू देणार नाही. हो, ABP माझ्या माध्यमातून ज्यावेळेस मी मुंबईत चालून देणार नाही. असे दगेफटके झाले. एकटाच येईल पण एकटाच मुंबई चालून देणार नाही. लक्षात ठेवा मग तुम्ही कसं होतंय बघा.
असे दगे फटके जर केले तर नाही, पण ते होणारच नाही. उगाच काय बोलण्यात तर काय अर्थ नसतो. ते होणार नाही. तो कायदा पारित झालेला आहे, मराठ्यांचं त्यात कल्याण झालेलं आहे आता, त्यामुळे काही होणार नाही. बोलल्यानं काय होतं, मग माणसाला थोडंसं प्रश्न असं विचारला आणि राग आला माणूस बोलतो, पण ते कायदा परिपूर्ण आहे, मराठ्यांचं कल्याण करणारा कायदा आहे, त्यात काही अडचण नाही. मराठेच राहत नाहीत आता आरक्षणापासून. 10 दिवस मागं पुढं होईल याचे पत्र काढण्यात, त्याचं काढणं, कारण ती प्रोसिजर तर करावी लागते. अर्जाची आमकी तमकी शपथपत्र ती करावी लागते, ती प्रोसिजर सुरू आहे. राजकीय श्रेय कुणाला द्यायचं आहे तुम्हाला याचं? नाही, राजकीय श्रेय नाही देता येणार. हे समाजालाच श्रेय द्यावं लागणार आहे सगळं, कारण समाज उठला म्हणून झालं. हे सगळं श्रेय मराठा समाजाचं, माझं नाही, कोणाचंच नाही, कोणाचंच. आता एक प्रश्न निर्माण होतो की हा लढा काही संपलेला नाही, म्हणजे हे आता परिपत्रक निघालं म्हणजे लगेच लढा संपला असं नाही आहे. हा लढा आता पुढे कायमस्वरूपी तुम्हाला ठेवावा लागणार आहे, त्यासाठीची तुमची काय प्लॅनिंग? ठेवणारच आहे, ठेवणारच. तरी पण आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत 11 ते 3 हायकोर्टाचे सगळे वकील बांधव बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ बोलवले. हे बरोबर एक बघा, मला सांगा, नाही तर मला आत्ताच याच्यात हे करायला. त्यांनी परिपूर्ण एका शब्दाचा असा किस पाडलेला त्यात. इतकं त्यांनी त्याच्यावरती मंथन केलेलं आहे रात्री, आणि मग 3 वाजता केलेलं की हे ओके, योग्य आहे अशा स्वरूपाचं. आम्ही हे नाही येत, आणि पुढं याच्यातलं लोकांना काय समजून सांगायचं, कसं मिळवायचं, काय करायचं, याच्यासाठी तालुकावर जिल्हावर आम्ही काही टीमा तयार करणार आहे. त्या टीमाच्या माध्यमातून राज्यभर याचं काम, या सगळ्या सोयऱ्यांचं ज्या नोंदी मिळाल्या त्यांच्या नातेवाईकांना कसं काढू द्यायचं, त्याबद्दलचं जास्तीत जास्त प्रमाणपत्र वाढवतात कसे, याच्यासाठी आता काम करणं. आता बाकीचं सगळं झालेलं आहे, उगा दुसरीकडे वेळ आता दवडायचा नाही. याचा फायदा किती उचलता येईल हे करायचं. शिंदे समिती किती काम करते, कसं करते, याच्यावर जास्त लक्ष ठेवणं. उद्यापासूनचं तुमचा दिनक्रम काय असणार आहे? उद्यापासून तुम्हाला आता काय नव्यानं सुरू करायचं आहे की जे आरक्षणापर्यंत प्रत्येक मराठा पोहोचेल? हे मराठा समाज पोहोचलेलाच आहे आता. मराठा समाजाला सुद्धा लक्षात आलेलं आहे, कळतंय सुद्धा. तर माझीच विनंती की आता आपल्या लेकरांना भरपूर अभ्यास करावं, कष्ट करावं, पण आता मोठे व्हा. आता मोठे व्हा लेकर. कमी आरक्षणाच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाहीत. वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला खेटायची वेळ आली तरी खेटल, पण समाजाच्या लेकराला उघडण नाही पडू द्या. तुमच्या घरची नोंद मिळाली त्यावेळेस तुमचं वाक्य होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी माझा प्रमाणपत्र स्वीकारणार नाही. जरांगे पाटील आता आपलं स्वतःचं ओबीसीचं प्रमाणपत्र कधी स्वीकारणार आहे? हे सगळं पार पडल्याशिवाय नाही, मला त्याचा लाभ मी घेणार नाही. माझ्या सगळ्या समाजाला मिळेपर्यंत मी नाही घेणार. म्हणजे कधीपर्यंत ते आता त्याने सांगू शकत, ते आज सांगताच येत नाही. माझा समाज सगळा आता 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट 57 लाख मराठ्यांना मिळाले, त्यांच्या परिवाराला मिळालं 2 कोटी, त्याच्यामध्ये मराठी जातील, आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाज सगळा आत जाईल. गव्हर्नमेंट, मुंबई गव्हर्नमेंट घेतलं आम्ही, त्याच्यानंतर आम्ही हैदराबादचं गॅजेट घेतलेलं आहे, जनगणना घेतलेली, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यात टाकल्या. त्यामुळे मराठा समाज आरक्षणात जाणार आहे सगळं. मराठा समाज सगळं आरक्षणात जाणार. आणखीन असं आहे की आता तुम्ही एक प्रण केलेला होता, तुमच्या पत्नीला सांगितलं होतं की आलो तर तुझा नाही तर कपाळावरचं कुंकू पुसून टाक. तुम्ही दुसरा प्रण पण केलेला होता की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घराचा उंबरा चढणार नाही. तर आता तुम्ही घरी कधी जाणार आहात आणि तुमच्या लेकराला मिठी कधी मारणार? आता ते अंतरवाली जाणार आहे आधी, कारण तिथलं आंदोलन हे मोठं यश प्राप्त झालं आहे. नंतर तिथून पुढं काय पुढची काय दिशा आहे हे त्याच्यानंतर आता तिथे गेल्यावर ठरवणार आहेत. कुटुंबाशी काय संवाद झाला? नाही, आता मुलाचा फोन आला तर फक्त संवाद नाही झाला, कारण आता त्यांना माहिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.